प्रत्येकाला स्वस्तात घर मिळावं, परवडणारं घर मिळावं आणि त्या घरासाठी सरकारने अनुदान द्यावं. केंद्र शासनाचे 1.5 लाख रुपये आणि राज्य शासनाचे 1 लाख रुपये असं 2.5 लाख रुपयाचं अनुदानाची सबसिडी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून त्या योजनेतून दिली जाते. या योजनेचं नोडल एजन्सी म्हणून म्हाडा ही काम करत असणारी एक टेक्निकल एजन्सी आहे. म्हाडा ही बाजारातल्या इतर बिल्डरच्या तुलनेत स्वस्तात घर देणारी एक विश्वसनीय सरकारी संस्था आहे. म्हाडा ही स्वतः घर देते. मात्र या योजनेमध्ये मधला जो व्हॉल्यूम आहे तो लाभार्थ्यांचा व्हॉल्यूम आणि घर खरेदीदारांचा, फ्लॅट खरेदीदारांचा व्हॉल्यूम हा मोठा असल्यामुळे म्हाडाला त्यांची केवढी स्ट्रेंथ नसल्यामुळं प्रायव्हेट पार्टनरशिप प्रोजेक्टमधून बिल्डरकडून प्रपोजल मागवले जातात आणि ज्याच्याकडे स्वतःची जमीन आहे किंवा ज्यांनी जमीन उपलब्ध करू शकतो आणि त्या निर्धारित रकमेमध्ये परवडणाऱ्या घरांची जी निर्धारित रक्कम ठरवलेली आहे इकॉनॉमिक विकर सेक्शनसाठी, त्या निर्धारित रकमेमध्ये जे घर देऊ शकतात त्यामध्ये 2.5 लाख रुपयाचं सबसिडी आणि परवडणाऱ्या घराच्या योजनेच्या निर्धारित चौकटीमधली घराची किंमत या दोघांचा मेळ घालून इकॉनॉमिक विकर सेक्शनला गरिबांना परवडणारी घरं देण्याची केंद्र शासनाची, राज्य शासनाची संयुक्त योजना आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणी करताना काही गंभीर बाबी आणि काही गंभीर अनियमितता या झाल्याचं प्रकर्षाने जाणवलं आणि महाराष्ट्र फ्लॅट ओनर्स वेलफेअर असोसिएशनकडे शेकडो लोकांच्या लेखी तक्रारी, पाठपुरावा, त्यांचं फार तळमळीनं येऊन सांगणं, बोलणं हे झाल्यानंतर काही प्रकरणामध्ये आम्ही आढावा घेतला, माहिती घेतली, कागदपत्र पडताळली, तपासली आणि त्या संबंधित एजन्सीजना, संबंधित बिल्डरना आम्ही पत्रव्यवहार करू हा प्रश्न सौहार्दपूर्ण सोडवा आणि मध्यस्थीच्या मार्गाने काउन्सिलिंग करून सोडवता येईल का यासाठी प्रयत्नही केला. मात्र सरकारी एजन्सीचे सुद्धा आदेश आहेत ते केराच्या टोपलीत टाकणारे, उद्दामपणाने वागणारे जे काही बिल्डर आहेत तर त्यांनी सरसकट अशा योजनेचा दुरुपयोग आणि या नावाचा दुरुपयोग केला. वास्तविक पाहता म्हाडा ही नोडल एजन्सी आहे. म्हाडा ही या प्रकल्पामधली प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये म्हाडा स्वतः इनिशिएटिव्ह घेत नाही. म्हाडा नोडल एजन्सी काम करते. केंद्र सरकारची रक्कम आणि राज्य सरकारची रक्कम आणि यावर सगळ्यावरती एक सेंट्रल प्लॅटफॉर्म तयार करून म्हाडा हे टेक्निकली प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून काम करते. मात्र आपल्या समोर जो आजचा विषय आहे, चड्डा रेसिडेन्सी वांगणीमध्ये एक प्रकल्प लॉन्च केला गेला 2021-22च्या वर्षामध्ये. दीपक चड्डा नावाचे बिल्डर आहेत, त्यांनी लॉटरी काढली म्हाडाकडे प्रपोजल देऊन PMAY योजनेमधून आणि त्यांनी सांगितलं की 132-33 इमारतीचं मोठी टाउनशिप वांगणीमध्ये तयार करू. वास्तविक पाहता तो जो प्रकल्पाचा भूभाग आहे तो अतिशय दुर्गम भागात आहे आणि काय होतं की मला 2 लाखात जर सुंदरबनातल्या जंगलात वाघाच्या बाजूला जर घर दिलं तर तिथं मला राहणे योग्य आहे का? नाही. परवडणारं घर म्हणजे कुठं असावं? घर 200 रुपयात आणि जायला 2 लाख रुपये खर्च जर अंटार्क्टिका बेटावरच्या समुद्रात दिलं तर ते परवडणारं नाही होणार ना. परवडणारं घर असलं तरी ते ऍक्सेसेबल पाहिजे आणि ह्यामध्ये असं झालं की परवडणारी घराची ही जी संज्ञा आणि व्याख्या तशीच ठेवली गेली. मात्र त्या किमतीमध्ये त्या चौकटीत बसून दुर्गम भागामध्ये जिथं गोगलगाय सुद्धा सरपटत जाऊ शकत नाही, कीटककृमी जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी कुठल्याही वाहनाची सोय नाही, रस्ता उपलब्ध नाही, अशा ठिकाणी जमीन घ्यायची आणि परवडणाऱ्या घराच्या नावाने प्रकल्प एखादी जमीन घेऊन ते जमीन तर स्वतःच्या नावावर असते, त्या जमिनीचं एलिजिबिलिटी दाखवायची, प्रोजेक्ट मोठा दाखवायचा, म्हाडाच्या नावाचा सिम्बॉल वापरायचा. वास्तविक पाहता म्हाडा ही नोडल एजन्सी, पण असं आभास तयार करायचा की ते म्हाडाचा जणू काही प्रकल्प आहे. लॉटरी आणि म्हाडा म्हटलं की लोकांना असं वाटतं की हे लॉटरीचं म्हाडाचं घर आहे. अनेकांना ह्या संज्ञा स्पष्ट होत नाही, म्हणून गैरसमजातून अनेक लोकांनी ही योजना ही म्हाडाची योजना आहे, गृहनिर्माण विभागाची, महाराष्ट्र शासनाची योजना आहे असा आभास आणि गैरसमजातून लोकांनी लॉटरी 5-5 हजार रुपयेचं
लॉग इन करून लॉटरी भरली. लॉटरीमध्ये सोडत काढली. सोडतच्या नंतर कर्जाच्या प्रकरण दिली. प्रत्येकाचं सिबिल नीट केलं. सिबिल नीट नसेल तर त्याला ते पैसे भरून सिबिल नीट केलं. जुने कोणाचे कर्ज असतील ते भरले. आर्थिक भुर्दंड भरला आणि सिबिल नीट केलं. सिबिल नीट करून कर्जासाठी खेटे मारले. कर्ज मंजूर झालं. डाऊन पेमेंट दिलं बचतीतनं. आपल्या आयुष्यातली जी काही कोडी मोठी जमापुंजी होती ती बचती खूप डाऊन पेमेंट भरलं. कर्ज काढलं पगारावर, सॅलरी सर्टिफिकेटवर, सरकारी किंवा खासगी नोकरीच्या. ते कर्जाचे हप्ते आम्ही भरतोय. हा विषय चाललेला आहे. चड्डा रेसिडेन्सी वांगडी, टिप्पर चड्डा नावाचे डेव्हलपर आहेत, बिल्डर आहेत. यांच्यावर पूर्वीही अशा पद्धतीचे हाऊसिंग स्कॅमचे आरोप पूर्वी झालेले. आज त्या चड्डा रेसिडेन्सीच्या या प्रकल्पाचा आणि गृहनिर्माण विभागाच्या परवडणाऱ्या घरांच्या कोलमडलेल्या व्यवस्थेचा निषेध आम्ही सगळे फ्लॅट खरेदीदार करत आहोत. या विभागाकडे हा सगळा ढिसाळ कारभार आहे. हे मोठ्या मोठ्या लोकांची नावं हा चड्डा डेव्हलपर घेतो आणि सरळ सरळ सगळं गरिबांच्या माना मुरगळण्याचं काम या चड्डा डेव्हलपरच्या आणि बिल्डरच्या माध्यमातून सुरू आहे की काय, अशी शंका करण्या इतपत आम्ही निष्कर्षावर पोहोचतोय. याच्यामध्ये मार्च अखेर घराचा ताबा देण्याचं वचन दिलेलं असताना 133 इमारतीचा टाउनशिप मोठी होती. टाउनशिप तयार झाल्यानंतर तिथं वेगवेगळे अम्युनिटीज येतील, नागरी सुविधा येतील, रस्ते, गटारी, इतर हॉल असतील, सांस्कृतिक भवन असतील, प्लेग्राऊंड असतील किंवा इतर मानवी जीवनाला आवश्यक असणाऱ्या शाळा, क्रीडाकरण, हे सगळं राहील असं अपेक्षा धरून लोकांनी तिथं हाऊसिंगसाठी फ्लॅटची गुंतवणूक केली. मात्र ताबा देण्याची मुदत संपून सुद्धा घराचा पाया देखील रचला गेला नाही आणि कर्जाचे हप्ते मात्र सरसगट वित्तीय संस्था घेत आहे. यामध्ये म्हाडा, गृहनिर्माण विभाग, संबंधित डेव्हलपर आणि संबंधित बँकेचे फायनान्स देणारे जे काही ते टेक्निकल एक्सपर्ट आहे, आर्किटेक्टनी ज्यांनी प्रमाणपत्र दिलं, कारण टप्प्याटप्प्याने जशी बिल्डिंग उभं राहते तशा टप्प्याटप्प्याने ते पैसे कर्जाचे दिले गेले पाहिजे. मात्र इमारतीचा पायाचा पत्ता नाही. मात्र वित्तीय संस्थांनी हे कर्ज दिले. हाऊसिंग स्कॅम बरोबर हा बँकिंग लोन फ्रॉड आहे. यामुळं तात्काळ गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आमचं या आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व पत्रकारांच्या आणि माध्यमांच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की अतिशय गरीब कुटुंबातील विकर सेक्शन मधील हे कुटुंब आहे. परवडणाऱ्या घराच्या आणि म्हाडाच्या आणि गृहनिर्माण विभागाच्या महाराष्ट्र शासनाच्या नावावर विश्वास ठेवून अनेकांनी, हजारो कुटुंबांनी याच्यामध्ये पैसे गुंतवलेले आहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती जर पाहिली तर 2-4 थडगी 2 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी जी बांधून ठेवलेली आहे त्याच्यावर शेवाळं गवत आलं. मात्र सध्या त्याच्यात कसलीही प्रगती नाही. सुरुवातीला ज्या वेळेला ह्या प्रकल्पाची जाहिरात करायची होती त्यावेळेला जसं काय आता रशियाच्या आणि जपानचं युद्ध सुरू झालंय, एवढ्या ताकदीनं मशिनरी वगैरे डेमो दाखवला, इतके फास्ट कामगार फिरत होते, इतक्या मशिनरी फिरत होते, हे सगळं जाहिराती व्हिडिओ मध्ये डेमो मध्ये दाखवलं, जेणेकरून लोकांना असं वाटलं की आता हे 2च महिन्यात घर मिळतं की काय आणि मी नाही लॉटरी भरलीच तर मी राहतो की काय, असा इनसेक्युरिटीचा आणि लोकांच्या मनात असा भाव तयार झाला. आणि सगळ्या बाबतीत शितापीनं सगळ्या यंत्रणांचा आणि सगळ्या चिन्हांचा, सरकारी नावाचा गैरवापर करून, अनुचित वापर करून या चड्डा डेव्हलपरच्या माध्यमातून आणि गृहनिर्माण खात्याच्या दुर्लक्षामुळे अनेक फ्लॅटधारकांची, शेकडो हजारो फ्लॅटधारकांची फसगत झाली. हे हिमनगाचं टोक आहे. आमच्याकडे आलेल्या तक्रारी साधारण 200च्या पुढे आहे. मात्र ज्यावेळेला त्यांनी हे प्रकल्प टिप्पर चड्डानी हा प्रकल्प सुरुवातीला लॉन्च केला होता त्यावेळेला 26,000 लोकांना घरं देणार असा त्यांनी संकल्प करून पत्रकार परिषद घेऊन मोठ्या जाहिराती केल्या. पूर्ण रेल्वेच्या ट्रेन लोकल गाड्याच्या म्हाडाच्या जाहिरातीनं भरल्या आणि रांगा करून लोकांनी लॉटरीसाठी पैसे भरले. आणि एवढं सगळं करून आज प्रत्यक्षात वस्तुस्थितीमध्ये त्या प्रकल्पाच्या ठिकाणी काहीही नाही. आणि ट्रान्सपरंटली काय प्रोजेक्ट आहे, किती तयार झाले, अनुदानाची किती रक्कम गेलेली आहे, त्याच्यातली जी थर्ड पार्टी टेक्निकल एजन्सी आहे त्या एजन्सीनी अशी कसलीही पडताळणी केली की नाही, या बाबतीत पारदर्शीपणाने फ्लॅट खरेदी असताना ना सरकारी विभाग ना डेव्हलपर हे कोणीही कसल्याही प्रकारे
याच्याबाबत कुठलीही माहिती पारदर्शीपणे द्यायला तयार नाही. आमची मागणी ही आहे, परवडणाऱ्या घरांची जी योजना आहे त्याच्यामध्ये सबसिडी ही फक्त 2.5 लाखाची आणि उरलेली रक्कम, घराचं जे काही उरलेली किंमत आहे ती लाभार्थीने स्वतः द्यायची. आणि जर व्याजच 5 लाख झालं तर त्या सबसिडी नलिफाय झाली ना. व्याजाची किंमत जास्त आणि सबसिडीची किंमत कमी झाल्यानंतर परवडणारं घर नव्हे तर ओरबडणारं घर होईल. ते ओरबडणाऱ्या घराची योजना आहे का परवडणाऱ्या घराची योजना आहे हे गृहनिर्माण विभागाला विचारलं पाहिजे. आणि आमचं एकच मत आहे की म्हाडा आणि टेक्निकल एजन्सी आणि बँक यांची संयुक्त बैठक घेऊन हाऊसिंग मिनिस्टर एकनाथ शिंदे साहेबांनी या विभागाकडे प्रत्यक्षात पटपट लक्ष देऊन हे सगळं सोडवलं पाहिजे. कारण ते मुख्यमंत्री असतानाच्या काळातच त्यांनी ही योजना सुरू केलेली आहे. ते एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेऊनच हा चड्डा डेव्हलपर महाराष्ट्रात आलाय. हे पूर्वी तिकडे नॉर्थमध्ये कुठेतरी काहीतरी स्कॅम करून पण आल्याची माहिती आहे. मात्र आमचं मत एवढंच आहे की जे कमिटमेंट केलेली आहे ही कमिटमेंट ही याला नोडल एजन्सी म्हाडा आणि हाऊसिंग डिपार्टमेंट ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं हाऊसिंग डिपार्टमेंटनी जबाबदारी घ्यायची. कारण लोकांनी म्हाडा आणि सरकारी घर यावर विश्वास ठेवून पैसे भरलेले, ते काय खासगी डेव्हलपरकडे दिलेले नाही. त्यामुळे नाव म्हाडाचं आणि फास मात्र चड्डाचा अशा पद्धतीनं गैरसमजात हे सगळे मजगत झालेले लोक आहेत. त्यामुळे एक तर इथून पुढे म्हाडानी अशा पद्धतीचं स्वतःच लोगो वापरण्याची परवानगी कुठल्याही खासगी डेव्हलपरला देऊ नये ही एक मागणी त्यातून मजगत होते. तुम्ही टेक्निकली खाली एखादं ओळ लिहा, नोडल एजन्सी म्हाडा आणि PMAY अप्रूव्ड प्रोजेक्ट, जसं रेरा रजिस्ट्रेशन लिहितात तसं म्हाडाचा सिम्बॉल वापरू नका. त्यातून लोकांचा गैरसमज होतो. आम्ही या बाबतीत CBI कडे तक्रारी करणार आहोत. आम्हाला अपेक्षा आहे, आम्हाला फौजदारी तक्रारी इतर तक्रारीपेक्षा या फ्लॅट खरेदीदारांना घर कसं मिळेल आणि यासाठी गृहनिर्माण विभाग नेमकी काय आता सोयीची आणि पर्यायी योजना किंवा पर्यायी व्यवस्था करतं हे आमच्या दृष्टीनं आशेच आहे. बाकी ते कुणी एखादा माणूस जेलमध्ये गेला काय फसावर गेला काय ह्याला न्याय मिळणार नाही त्यात. कारण ह्या लोकांचं असं आहे की 100 कोटीचा फ्रॉड करायचा, जेलमध्ये जायचं आणि सांगायचं जेलमध्ये 100 कोटी रुपये 2 वर्षात कमवून बाहेर आला. या लोकांचं जे नुकसान होतं त्याला जबाबदार कोण? हाऊसिंग डिपार्टमेंटनी या लोकांचं पुनर्वसन आणि न्याय देण्यासाठी तात्काळ एक बैठक आयोजित करावी आणि तात्काळ न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा ही एकच माफक अपेक्षा आमची सरकारकडून आहे.